त्यावरती सदैव आपली कृपा राहावी या भावनेतून, या ममत्वमयी माते समान असलेल्या त्यांच्या बुद्धीतून आणि प्रकृतीतून, स्वभावातून ते सदैव विराजमान आपल्यासाठी आहेत अशा श्री दत्तात्रय प्रभूंच्या परमपवित्र असलेल्या श्रीमूर्तीस आपण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. स्थापनेच्या निमित्ताने तिचं अनावरण अजून थोड्या वेळामध्ये होणार आहे. बरोबर 12 वाजताची वेळ आहे. त्या 12 वाजताच्या वेळेला भगवान श्री योगेश्वर, भगवान गोपालकृष्ण ज्या 12 वाजताच्या समयाला अधोरात्री येऊन सुद्धा लोक ज्या अर्धरात्रीमध्ये घाबरतात, व्याकुळ होतात, दुःखिस्त होतात किंवा नकळतपणे भीतीची छटा ज्या माणसाच्या चेहऱ्यावरती येते, त्या 12 वाजताला सुद्धा भगवान योगेश्वराने पवित्र केलेले आहे. आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा दुपारच्या ह्या अवेळ असलेल्या 12 वाजताला सुद्धा आपल्या भिक्षांनाने सेवन करून आणि परमपवित्र असलेल्या पंचाक्षरच्या स्थानाला स्पर्श करून पवित्र केलेले. म्हणून 12 वाजता त्या श्रीमूर्तीचं अनावरण परमपूज्य परमादरणीय प्रतिष्ठित महंत मम गुरुवर्य ब्रह्मविद्या विद्यालयाचे संचालक, अनेकांच्या वेदाबोधाला निमित्त असलेले आणि मार्गस्थ असलेले आचरणशील व्यक्तिमत्व, प्रेरणादायी व्यक्तिमत्व असे आमचे आदरणीय बाबाजींच्या शुभ हस्ते, शुभ करकमलाने या श्रीमूर्तीचं अनावरण आहे. आज संपूर्ण हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये दत्तात्रय प्रभूंचा परमपवित्र असलेला अवतार अनेक लोकांच्या श्रद्धास्थानाचा विषय, अनेकांच्या मनाला, वेदाला, बोधाला, अनेकांच्या दर्शनाला, अनुसरणाला आणि अनेकांच्या असलेल्या मलिनतेला मांगल्यमय करणारा श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार आहे. जगाच्या पाठीवरती एकच असा अवतार आहे. बाकीचे अवतार गेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. बाकीचे अवतार काहीतरी मागतात. भगवान योगेश्वर कृष्णाने पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीतरी मागितलं द्या. सर्वज्ञांनी सांगितलं कमीत कमी नाही तुमच्याकडे वस्तू काही देता येत आधी न होईजे, एवढं तरी द्या. श्री दत्तात्रय प्रभू काहीच मागत नाही. ते देण्यासाठी झालेला अवतार आहे. दत्त म्हणजे देणे, दत्त म्हणजे देत राहणे, सदैव देणाऱ्यांसाठीचा अवतार. आणि अशा श्री दत्तात्रय प्रभूंची या ठिकाणी मूर्ती स्थापना तुम्ही करताय आणि दत्तात्रयांच्या छत्रछायेखाली तुम्हाला राहण्याचं भाग्य येत आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या पुरुषोत्तम मासामध्ये म्हणजे तुम्ही सौभाग्यशाली आहात. पुरुषोत्तम मास हा परमपवित्र मास मानला गेलेला आहे आणि त्या मासामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंची या ठिकाणी मूर्ती स्थापना आहे. मंदिराचा एक प्रकारे जीर्णोद्धार आहे. आपल्या जीवनाचाही त्यासोबत जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे. मूर्त्या बदलल्या जातील, मूर्त्या नवीन नवीन सुबक आणण्याची आपण पराकाष्ठा करू, नवे नवे वर्गण्या गोळा करू, नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन माणसाकडे जाऊन आपण त्या गोष्टी करू शकतो. पण आपल्या जीवनाला लागलेली जे मळ आहे, आपल्या जीवनाला लागलेला जो काम आहे, क्रोध आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, त्याचा जर उद्धार झाला नाही, ते जर जीर्णता आपली संपली नाही, तर मग असे अनंत जन्म आपले जे चालू आहेत ते सदैव चालत राहतील. आणि मग असे कितीही श्री दत्तात्रय प्रभूंचे अवतार झाले आणि कितीही आपण मंदिरं बांधली तरी आपला उद्धार होणार नाही. आपल्या उद्धारासाठी आपल्याला वेळ कमी आहे. नीट लक्षात घ्या. लग्न किती असतात हो? दरवर्षी जर विचार जर केला तर प्रत्येक घराला, प्रत्येक जर कुटुंबाला जर बघितलं तर 10-20 लग्न अटेंड करावं लागतात. वर्षभरातून 5-50 लग्न माणसं अटेंड करतात. पण वर्षभरामधून 50 कार्यक्रम आपण अटेंड करतो का हो? 50 प्रवचन अटेंड करतो का? 50 कीर्तन अटेंड करतो का? नाही. पाप जास्त आहे, टाइमपास जास्त आहे, मनोरंजन जास्त आहे. या देहामध्ये आल्यानंतर टाइमपास जास्त होत आहे. पण देवधर्म ज्या पद्धतीने आपण सिरियस घ्यायला पाहिजे, ज्या पद्धतीने धर्मचिंतन करायला पाहिजे आणि आपलं हे चित्तवित्त काय परमात्म्याला अर्पण केली पाहिजे, ते आपण मनावरती घेतच नाहीये. आणि थोडाफार वेळ कधीतरी भेटला, कुठेतरी कीर्तन, प्रवचन, निरूपण ऐकायला मिळेल, तिथं सुद्धा आपण तोंड दाखवायच्या निमित्ताने येतो. 12 वाजता येतो, उशिरा येतो, खाण्याच्या वेळेला येतो, प्रसादाच्या वेळेला येतो. आई, भजनाशिवाय भोजन ही निरर्थक आहे. जोपर्यंत तुम्ही भजन करत नाही तोपर्यंत भोजन कधीही प्रसाद होणार नाही. भोजनच राहील. जिलेबी राहील, गुलाबजामुन राहतील, चपातीचे, भात आहे, मटकीचे. याचं परिवर्तन कधीही होणार नाही. भजन अगोदर करावं लागेल. भोजन तर कुठेही मिळतं. हॉटेलमध्ये जा आणि तिथं ऑर्डर द्या, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये द्या, ती वस्तू मिळेल तुम्हाला. पण प्रसाद नाही मिळाला. हॉटेलवाल्याला, वेटरवाल्याला विनंती कर, बाबा थोडंसं एखादं दत्तात्रय कवच म्हण, 15 अध्याय म्हण, रामरक्षा म्हण, हनुमान स्तोत्र, काहीतरी 40 म्हण आणि मग मला ते भोजन द्या. असं देईल का होतो? तो म्हणाला 1000 रुपये द्या, पण मी देणार नाही, मला इकडे काम पडलेले, मला दुसरी ऑर्डर आहे. तिथं तुम्हाला भोजन मिळेल, पदार्थ मिळतील, जेवण मिळेल. प्रसाद मिळणार नाही. प्रसाद मंदिराच्या ठिकाणीच मिळेल. प्रसाद हा धर्माच्या ठिकाणीच मिळेल. प्रसाद हा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानेच मिळेल आणि त्याला प्रसाद करण्याचं सामर्थ्य आपल्या भक्तीमध्ये असलं पाहिजे.
प्रसाद करण्याची ताकद आपल्या भक्तीमध्ये. आपण सुरुवातीला भजन ऐकावं. आता तुम्ही पुरुषोत्तम योगाचं पंचावतार श्रीमद भगवद्गीतेचं पारायण ऐकलं. हा पुरुषोत्तम योग आपल्या जीवनामध्ये योग घडून आणत असतो, त्याच्याकरता ऐकायचा असतो. 3 वर्षातून हा जो काळ आलेला आहे हा खूप सौभाग्यशाली काळ आहे, खूप मुहूर्तमयी काळ आहे. परंतु हे आपल्याला ज्ञान नसल्या कारणानं आपण याला सुद्धा प्रपंचिक करून टाकलं. दोंड्याचा महिना हे तुमचं नाव आहे, हे शास्त्राचं नाव नाहीये. शास्त्राचं नाव आहे अधिक मास, दुसरं नाव आहे मलमास, मलपूस मास, आणि चौथं नाव आहे पुरुषोत्तम मास. 12 महिन्याचे 12 अधिपती होते, 12 महिन्याच्या 12 देवता होत्या. आणि मग त्या 12 देवता प्रत्येकाच्या महिन्याला धरून बसल्या. भगवंत म्हटले की हा 13वा महिना कोण आहे, याला कोण वाली आहे. हा असाच रडत होता. मग भगवंताकडे गेला, गोकुळातल्या यादव मध्ये नांदणाऱ्या त्या यदुनंदनाकडे गेला. म्हटले की परमात्म्या, अरे मला कोणीही स्वीकारत नाही, तू तरी स्वीकार कर. पुरुषोत्तम भगवंत म्हटले की तुझा कोणी वाली नाहीये ना, तो मी तुझा वाली आहे. ज्याचा वाली कोणी नाही त्याचा मी वाली असतो, असं भगवंताचं ब्रीद आहे. तुम्ही फक्त माझे व्हा असं भगवंत म्हणत असतात गीतेमध्ये. त्याप्रमाणे जर त्याचे झाले तर तो तुमचा वाली झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग पुरुषोत्तमाला वाली केलं. पण पुरुषोत्तम मग सर्वस्व आहे, सुप्रीम आहे, वरचा आहे, सगळ्यात टोकाचा आहे. तो म्हटला की इथं माझे नियम चालतील. ह्या महिन्यामध्ये कोणीही शुभ कार्य करू नये. शुभ कार्य करू नये म्हणजे कोणते हो? प्रापंचिक कार्य करू नये. शुभ कार्य म्हणजे तिथं देवधर्म करावा, वारीला जावं, पदयात्रेला जावं, देवस्मरण करावं, मंदिराचं काही जीर्णोद्धार करायचा असेल तो करावा. शुभ कामं तुमची जी प्रापंचिक कामं आहेत ती करू नये, असं या महिन्यामध्ये वारलेले. आता काही ज्या अज्ञानी मंडळीने ते म्हटलं की नाही हा महिना थोडासा जरा खराब असतो, याच्यामध्ये घर बांधू नये, याच्यामध्ये मुहूर्त करू नये, याच्यामध्ये वास्तुशांती करू नये, याच्यामध्ये लग्न करू नये. असलं काही नाहीये. फक्त देवाचं एक सुंदर असं नियोजन आहे. अरे कमीत कमी बाकीचे जे 36 महिन्यामधले 35 महिने तुम्ही प्रपंचाला दिले, हा 1 महिना तरी माझ्या नावाने ठेवा. पण यालाही आपण धोंड्याचं करून टाकलं, यालाही जावयाचं करून टाकलं, यालाही दगड आणि खडे खाण्यासाठी, मिठाचे खडे खाण्यासाठी ठेवून टाकले. काय तुच्छ भाव आहे आपला. कसा देवापर्यंत तो भाव पोहोचेल मला सांगा ना. आणि मग तो नारायण किंवा लक्ष्मी किंवा देव किंवा पुरुषोत्तम तू तिकडं बघावा, तिकडं वरती बघावा, ते नाही. इकडे त्या जावयामध्येच नारायण शोधला आणि इकडे त्या जावयाच जोड्याला नरनारायणाचा लक्ष्मीनारायणाचा जोडा केला. आणि त्याचे काय पाय धुतात. जावई बापू नाराज होऊ नका, परंतु गोष्ट सांगायची अशी आहे, शास्त्र याला संमती देत नाही. शास्त्र सांगतं की पुरुषोत्तम भगवान गीतेनं सांगितल्याप्रमाणे एकच आहे. उत्तम पुरुष स्तोन्य परमात्मेति दारुत. उत्तम पुरुष आहे, सर्वोत्तम पुरुष आहे. आणि स्तोन्य म्हणजे त्याची वेदांनी स्तुती केलेली आहे, सामगांनी स्तुती केलेली आहे, उपनिषदांनी स्तुती केलेली आहे. परमात्मेति दारुत, त्याला परमात्मा असं म्हणतात. त्या परमात्म्याचा हा महिना आहे. अंगठ्यावारी आणि साड्यावारी येणीच्या रुसव्यांवारी आपण या महिन्याला बर्बाद करून टाकलं. आयांनो, हा सुवर्ण काळ आपल्या जीवनामध्ये 3 वर्षातून येत असतो. आपल्या भारतवर्षामध्ये 2 प्रकारचे कॅलेंडर चालतात, एक सौर कॅलेंडर, एक चंद्र कॅलेंडर. सौर कॅलेंडरमध्ये 365 दिवस असतात आणि चंद्र कॅलेंडरमध्ये 354 दिवस असतात. असे 3 वर्षाचे मिळून हे 354 मधले 11 दिवस उरतात आणि त्याचा हा अधिक महिना तयार होत असतो. अधिक महिन्यामध्ये अधिक भक्ती वाढली पाहिजे, अधिक महिन्यामध्ये अधिक देवधर्म झाला पाहिजे. पण आपण त्याला मळासारखं करून आपण प्रपंच जितका वाढेल, मग अंगठ्या वाढवायचं काय, आमरस वाढवायचे काय, इकडे तिकडे पाहुणचार करायचे काय, याच्यामध्येच घालवतोय. नाही, श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती करत असताना आपल्याला ती भक्ती कशी वृद्धिंगत करता येईल याच्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपुला आपण करावा उद्धार, तरावया पार भवसे. दुसरा कोणी येणार नाही, तिसरा कोणी येणार नाही. आम्ही सांगून मोकळे होऊ. आम्ही म्हणणार नाही आई तू प्रपंचामध्ये इतकं दुःख भोगते, चल बाहेर निघ. आणि तुम्हालाही सुटणार नाही. एक म्हातारे बाबा रडत दारावरती बसलेले होते, दारातोंडी बसलेले. आणि एक संत चालले रस्त्याने, भिक्षा मागून रस्त्याने चालले होते. त्यांना ते म्हातारे बाबा बघून कळवळा आला. अरे म्हातारा माणूस आहे, रडतोय बिचारा, काहीतरी दुःख असेल, त्रास असेल, चला आपण आश्रमात घेऊन जाऊ यांना. आणि मग त्या दारावरती बसलेल्या म्हाताऱ्या बाबाला म्हटले, का हो बाबा का रडताय, काय कारण? रडू पुसू कसं तरी तोंडातून शब्द निघाला. दात पडलेले आहे, तोंडामधून शब्द निघत नाही, पण निघाला. म्हटले बाबा काय करू, आज सकाळी सुनेला तांब्या फेकून मारला. सुनेला तांब्या फेकून मारला. आणि तो तिला वाढवलेला पोचलेला तो समोर होता, पण तो काहीच बोलला नाही. बाबा असं त्या बाबाला सांगत होते. मग आता बाबांनी ते त्यांचं अश्रू पुसले, दुःख पुसलं आणि म्हटले की बाबा मग कशाला थांबताय हो तुम्ही घरी, चला माझ्यासोबत. बाबाने अश्रू पुसले आणि अश्रू पुसता बाबाला उद्गार दिलं, बाबा आपल्या गाईनं आपल्याला लात मारली म्हणून तिला द्वायचं सोडायचं असतं का?
नाही, तिचं दूध परत बहाला बांधून काढायचं असतं, परत ते दूध घेतलं म्हणजे विकायचं असतं. हा प्रपंच सुटणार नाही. जरी सुनाने मारलं तर माझ्याच मारलंय, दुसऱ्याच्या थोडं मारलंय. बरं इथंच म्हणजे उद्धार करण्यासाठी जरी एखादा आला तरी आपल्याला बाहेर निघू वाटत नाही, म्हणून आयांनो, उद्धारासाठी जो वेळ मिळेल, धर्मासाठी जो वेळ मिळेल तो काढा. आणि माता ही जगज्जननी असल्या कारणानं तुमच्या हातामध्ये आहे. जसं भाकर सुंदर केल्यानंतर 2 घास चांगले जातात, 2 घास जास्त खावेसे वाटतात. भाजी जर चांगली केली तर ते 2 घास पोटामध्ये समोरच्याचे जास्त जातात. आपल्याला वाटतं की आपल्या लेकराने, आपल्या पतीने 2 घास जास्त खावे म्हणून आपण चांगल्या भावनेने स्वयंपाक बनवतो. त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये आपला पती असेल, आपली लेकरं असतील, तेही उत्तम रीतीने धर्मवान निघावे, कर्तबगार निघावे, धर्माला जागते निघावे, दानशूर निघावे असं जर वाटत असेल तर आपण त्यांना धर्माची सुद्धा कास धरून धर्माचे रस्ते दाखवले पाहिजेत. आता तुम्ही महिला मंडळी इथं जास्त आहे, पुरुष मंडळी कमी आहे. त्यातल्या त्यात मुलं तर बिलकुलच कोणाचे नाही आहे ते सगळे नातू घेऊन आले. जे नातू तुम्हाला ना तू असं करत राहतात आणि शेवटी आ थू थू होत राहतं त्या संसाराचं, तरीही तो नातू सोडू वाटत नाही. आणि मग असे नातू घेऊन आपला उद्धार करण्याचा तुम्ही जे स्वप्न पाहताय, कसं होईल आई, कसं होईल? जमू शकत नाही. म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जेवढं आयुष्य शिल्लक आहे दत्तात्रय प्रभूंच्या चरणापर्यंत अर्पण करा. दत्तात्रय प्रभूंना भजत असताना हा अवतार असा आहे. महिष्मती नावाची नगरी, त्या महिष्मती नावाच्या नगरीचा राजा आहे. आणि तो राजा आपल्या पत्नीसह तिथं राज्य करत असताना मदळसा नावाची त्याची पत्नी आहे आणि ऋतुध्वज नावाचा राजा आहे. त्या ऋतुध्वजाला आणि मदळसेला 7 पुत्र झाले. 7 पुत्रांपैकी 6 पुत्रांना ती ज्या पद्धतीने संस्कार घडवते आया बसल्या जास्त. म्हणून मी सांगतो दत्तात्रय प्रभूंचं चरित्र आहे की ती मदळसा राणी जेव्हा जेव्हा आपलं लेकरू जन्माला यायचं गर्भाधान संस्कार करायची, पण त्यानंतर जे संस्कार करायची ना ते संस्कार इतके सुंदर होते. ती त्या मुलाला पाळणा हलवत जेव्हा ती झोका द्यायची आणि झोका देता देता त्या लेकराला त्या कानामध्ये जी अंगाई गीत गायची, त्या अंगाई गीत शास्त्रांनी नमूद केलेले गीत आहेत. त्याचे शब्द असे आहेत की त्या लेकराला, त्या लहान लेकराला, त्या आत्म्याला समजून सांगत असताना अंगाई गीत गाताना ती माता म्हणायची, तू शुद्ध होसी, बुद्ध होसी, निरंजन होसी. अरे तू भलेही बालक असशील पण तुझ्या ज्ञानाशी तू जागृत हो. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधत, उड जागा हो. तू शुद्ध आहेस, बुद्ध आहेस, ईश्वराला प्राप्त होण्यायोग्य आहेस, असं त्या लेकराला सांगायची. आणि ते लहानपणापासून बघा, लहानपणापासून तसे संस्कार असल्या कारणानं ती लेकरही तशीच व्हायची. 12 वर्षाचं झाली की 12 वर्षाचं झाल्यानंतर कोणीतरी बाहेरचा योगी, साधू, संत, फकीर यायचा, काहीतरी निरूपण करायचं, त्यांच्यासोबत निघून जायचे. 6 लेकरं गेली. 6 लेकरं आश्रमामध्ये गेली, जंगलामध्ये गेली, योग्य अशी सुंदर तपस्वी झाली, मोठे मोठे संत झाले. एकी वाचणारे 4 झाले. 5वा अरळक राजा होता, 7वा अरळक राजा होता, असे 2 आकडे. पण 7वा तो अरळक राजा शेवटी ती ज्यावेळेस तो जन्माला आला त्यावेळेस त्या अरळक राजाला सुद्धा ती जंगलामध्ये पाठवायला तयार झाली. 12 वर्षाचं झाल्यानंतर ऋतुध्वज नावाचा जो तिचा पती तो आडवा आला. म्हटली, तुला उदासा सचलीये, लेकरांचं तू अहित करतीये, कशाला उगाच पाठवती? अगं आपल्या राज्याला कोणीतरी वाली असला पाहिजे, तू असं करू नको. तरीही ती माता होती. पुत्र कुपुत्र भवेत पर माता कुमाता न भवेती. लेकरं वाईट निघू शकतात पण आई वाईट नाही निघू शकत. त्या आईनं त्या लेकराला संदेश दिला, त्या लेकराला निरूपण केलं आणि सांगितलं की बाळा ठीक आहे, तुझा बाप आडवा आलाय, तुझे पिता आडवे आले, तुला जाता येणार नाही, तुझा उद्धार करता येणार नाही, पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला एक पत्र देते. त्या पत्रावरती एक संदेश लिहिणार आहे. ज्यावेळेस तुझ्यावरती विपदा येईल, ज्यावेळेस तुझ्यावरती खूप मोठं संकट येईल, ज्यावेळेस तू जीवनामध्ये हरशील ना, त्यावेळेस फक्त एवढं पत्र उघड, वाच आणि त्या पत्र तुला रस्ता दाखवेल. फक्त आता जपून ठेव, आता ते वाचू नको. असं म्हटल्यानंतर अरळक राजाने ते पत्र घेतलं, राजसिंहासनावरती बसला. काळयुगाने ऋतुध्वज राजा मरण प्राय झाला, मेला. आणि मेल्यानंतर ही राणी त्या अरळकाला राजा करती झाली आणि हळूहळू कर्मवशे ही कालवशे निधनाला प्राप्त झाली. शेवटच्या समयाला जेव्हा तिचं निधन झालं, आता अरळक राजा सुंदर रीतीनं आपल्या राण्यांचं, आपल्या पुत्रांचं राज्य करत असताना एक दिवस म्हणतात त्याचे भाऊ तिथून त्या नगरामधून चालले होते. या अरळक राजाचे भाऊ
त्या नगरामधून चालले होते. खूप मोठे संत झालेले, खूप मोठे महात्मा आहे. आणि रस्त्याने चालता चालता एवढं सुंदर सुसभ्य नगर बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की आपण एवढा प्रवास करून आलोय, पण एवढं सुंदर आणि एवढं धार्मिक नगर आहे. मठ मंदिरं दिसत आहे, सोन्याचे कळस दिसत आहे, धार्मिक माणसं दिसत आहे, आणि इथं कोणीही गरीब दिसत नाही, प्राण्यांची सुद्धा इथं मस्तपैकी चंगळ आहे. असं नगर बघितल्यानंतर त्यांना जरा जिज्ञासा झाली. आणि मग त्यांनी तिथल्या फिरणाऱ्या गावातल्या लोकांना विचारलं, नगरातल्या लोकांना विचारलं की हे नगर कोणाचं आहे. मग त्यांनी सांगितलं की हे ऋतुध्वज नावाचा राजा, मदळसा नावाची राणी होती, तिचे 6 लेकरं संन्यासी झाले, पण 7वा राजा झालाय अरळक राजा, त्यांचं नगर आहे, अरळक राजाचं नगर आहे. आता ते पूर्व स्मृतीनुसार त्या महात्म्यांना आठवलं, अरे आपलाच भाऊ आहे हा, आणि आपला भाऊ संसारामध्ये फसलेला आणि आपण धर्माकडे चाललोय, असं योग्य नाहीये. आपला भाऊ म्हटल्यानंतर, आपला म्हटल्यानंतर तो कितीही खाली पडलेला असू द्या, त्याला उचलण्याचं सामर्थ्य वरच्यामध्ये असलंच पाहिजे. आपला म्हटल्यानंतर कितीही बारीक असू द्या, आपला म्हटल्यानंतर तो कुठेही पडलेला असू द्या, तो उचललंच पाहिजे. ज्या ठिकाणी आपण आपलं म्हणतो ना, त्या ठिकाणी आपल्याला हा आपलेपणा जपताच आला पाहिजे. ते भाऊ 4 जण म्हणतात की महात्मे झालेले फकीर वेशामध्ये, अवधूताच्या यतिमुनीच्या वेशामध्ये नगरामध्ये गेले, राजाला प्रणाम केला. राजाने त्यांना प्रणाम केला आणि तिथं बसवलं. बसवल्यानंतर निरोपण करायला सुरुवात केली. निरोपण करता करता राजा त्या निरोपणाशी ब्रह्मविद्येशी अर्ह नव्हे असं शास्त्रकार सांगतात. आणि मग शेवटी राजाला त्या महात्म्यांनी सांगितलं, अरे आता महात्मा म्हणून ऐकलं नाही, तर आता आम्ही तुला भाऊ म्हणून सांगतो, आम्ही तुझे भाऊ आहेत, आम्ही भाऊ आहेत, आम्ही आमचा उद्धार केलेला आहे, मला ही सिद्धी प्राप्त आहे, मला ही सिद्धी प्राप्त आहे. ते चौघांनी सांगितलं, आमच्याकडं तुझ्यासारखे हजारो राजे आमच्या पायावरती लोळण घेतील अशा सिद्ध्या प्राप्त आहेत, तू सुद्धा एक सिद्ध होशील, चल आमच्यासोबत. राजा म्हटला, तुमचं ज्ञान तुमच्या जवळच राहू द्या बाबा, पुराणातली वांगी पुराणात, काही तुमचं घेणं देणं नाही, आम्हाला आमचा प्रपंच नेटाने करू द्या, आमची ह्या प्रपंचात माती झाली तरी चालेल, पण आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. राजा असं म्हटला, दानदक्षिणा दिली. ते 4 महात्मे जे होते नाराज झाले. नाराज होऊन म्हणतात ते काशीराजाकडे गेले आणि काशीराजाला सांगितलं, काशीराजा ओळख दिली नाही, म्हटले असा असा तो जरा तुझ्या शेजारचा जो राजा आहे ना, तो उर्मट आहे, अरळक जो राजा आहे तो जरा बिघडलेला आहे, जरा त्याचा भेद बघ बरं. या काशीराजाला आमंत्रण दे. जरा थोडंसं डिवचून दिलं, आणि डिवचून दिल्यानंतर म्हटलं की तू जर जिंकला तर अर्ध राज्य तुला, आणि अर्ध राज्य आम्हाला दिलं तर दे, नाही तर देऊ पण नको. त्या काशीराजाला असं म्हटल्यानंतर म्हटले, आमची साखर, आमची सिद्ध साधना तुझ्या पाठीमागं असणार आहे, तू जिंकशील. तो काशीराजा चाल करून आला. मी तुम्हाला प्रसंग सांगतोय, दत्तात्रय प्रभू काय देतात, कसं देतात, कोणाला देतात. या अरळक राजाचा खूप सुंदर प्रसंग आहे. दत्तात्रय प्रभूंची ज्यांनी ज्यांनी शरणागती घेतली, हे दत्तराया साह्य कराया असो कृपेची छाया, आपण त्याच्याकडे मागायचा उशीर आहे, तो द्यायला बसलेला आहे. देणारा अवतार सदैव त्याचे हात असेच आहे, सदैव देणाऱ्यासाठीच तो बसलेला आहे, फक्त आपल्याला मागता आलं पाहिजे. आणि मग अरळक राजा बघा, तो काशी राजा चालून आला. चालून आल्यानंतर त्याचा अचानक झालेला जो हमला होता, त्या हमल्याने हा अरळक राजा थोडासा भांबावला. म्हटलं हे तर काही नियोजन नाही, असा कुठला प्रकारे लढायचा वगैरे. त्या लढाईच्या नियमांना तोडून काशीराजा आलेला आहे. आणि म्हणतात की क्षणार्धामध्ये सगळ्या नगराला त्या काशीराजाने पेटून दिलं. हे भाऊही तिथं त्याच्या सोबत आहे बघा, ते 4ही भाऊ सोबत आहे. हे असे पुराणामध्ये आलेले 4 भाऊ आहेत, आणि कौरव पांडवांमध्ये आलेले ते 5 भाऊ आहेत, 4 भाऊ आहेत. अर्जुनाचे जे बाकीचे 4 भाऊ आहेत ना, त्यांचंही एक सुंदर उदाहरण आहे, यांचंही एक सुंदर उदाहरण आहे की हे 4 भाऊ काय करतात बघा. ज्यावेळेस सगळ्या नगराला आग लागली, अरळक राजा आपल्या महालातून बाहेर आला, बघतो तर काय, प्रधानाला विचारतो असं कसं काय झालं. ते म्हणतात काशी नरेश आलेले. आणि मग त्यांच्या पाठीमागं ते कोण आहे हो, ते म्हणतात की त्या ज्यावेळेस राजाने बघितलं, काशीराजाच्या पाठीमागं जी उभी होती हत्तीवरती, 4 हत्तीवरती ती 4 महात्मे होते. अरळक राजाने बघितलं, अरे हे तर आपले भाऊच आहे, आता 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी आपले समजूत काढण्यासाठी आले होते, आपण त्यांचं ऐकलं नाही म्हणून आपले भाऊ आपल्यावरती असे बिथरले, असे चालून आले. अरळक राजा दुःखी झाला, पण तरीही जिकराने लढायचं म्हणून तो लढण्यासाठी प्रयत्न करायला लागला. पण अचानक काहीच तजवीज तयारी नसल्या कारणानं राजा आता हरायला लागला. प्रजा मारल्या जाऊ लागली, सैनिक मारल्या जाऊ लागले. आणि मग प्रधानाने राजाला सांगितलं की राजासाहेब, आता पळण्याशिवाय गत्यंतर नाही, आता जाण्याशिवाय, इथून निघण्याशिवाय गत्यंतर नाही, आता थांबण्याशिवाय गत्यंतर नाही. राजा म्हटला की असं तर माझ्या कुळामध्ये आलेलं नाहीये, असं कधीच मी केलेलं नाहीये, असं माझ्याकडून होणार नाही. प्रधान म्हटले की मग जीवाला बेतावं लागेल. राजाला त्या क्षणी क्लिक झालं, आठवलं की आपल्या आईनं राहू द्या, झालं व्यवस्थित. आपल्या आईनं आपल्याला एक पत्र दिलेलं आहे.
काय? आपल्या आईनं एक पत्र दिलेलं आहे, एक एक संदेश दिलाय. तो संदेश काय बघावा. आई म्हटली होती की दुःखामध्ये, संकटामध्ये, संघर्षामध्ये वाच. आणि मग राजा त्या आपल्या कपाटाकडे गेला, अलमारीकडे गेला, तिथून त्यांनी ते पत्र काढलं. पत्र जीर्ण झालेलं होतं, घड्या उघडल्या, संस्कृतमध्ये अक्षरं लिहिली होती. राजाला कळली नाही. राजाने प्रधानाकडे दिली. प्रधानाने ते वाचवलं आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं, त्याज भज कुरु स्मरण नित्य. असे 4-5 संस्कृत अक्षर होते. त्याज भज कुरु स्मरण नित्य. त्याचा अर्थ असा होतो, त्याज म्हणजे आता त्यागून टाक, भज म्हणजे आता भजन कर, आणि कुरु स्मरण नित्य त्याचंच स्मरण कर. जो दत्तात्रय प्रभूंचा मंत्र मदळसा राणीनं त्याला दिला होता, त्याचं स्मरण करण्याचा संदेश आईनं दिला. असा संदेश राजाला पटला. राजा म्हटला तर त्यागल्याशिवाय जमणार नाही. बघ, पाठीमागच्या महालाच्या पाठीमागच्या खिडकीतून राजाने उडी मारली आणि कुठं काशी प्रदेश, कुठं त्यावेळेचा तो माहिष्मती राज्याचा प्रदेश, आणि चालत चालत घोड्यावरती चालत कसा तरी प्रवास करत म्हणतात 3 दिवसाच्या अहोरात्रीमध्ये तो माहूरगडाच्या पायथ्याला पोहोचला. माहूरगडाचं स्थान करायला तुम्ही कधी गेले तर अरळक राजाचं खाली चढताना स्थान लागतं. ते स्थान अरळक राजाचं स्थान आहे, ज्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंची आणि त्याची भेट झालेली. राजा चढतोय डोंगर, चढतोय, त्रितापाने ग्रसित आहे. त्रिताप म्हणजे अधिदैविक, भौतिक आणि आध्यात्मिक असे 3 ताप असतात. हे 3 तापाने जो माणूस ग्रसित झाला त्याला कुठलेही पॅरासिटामॉल आणि त्याला कुठलेही डोलो काम करत नाही, त्याच्यावरती कुठल्याही गोळ्या काम करत नाही, निमोसुलाईट काम करत नाही. त्याला भगवंताच्या कृपेचाच थंडावा लागत असतो. भगवंताची कृपा झाल्याशिवाय त्याचं अंतर्मन कधी शांत. आतून पोळलेला आहे, विचार करतोय अरे कसं झालं, भावांनी माझ्यावरती चढून यावं, भावांनी माझ्यावरती चढाई करावी, माझं राज्य असं नष्ट व्हावं. अरे मी इतका सुंदर राजा होतो, इतकं चांगलं धार्मिक माझं आचरण होतं, तरी माझ्यासोबत असं घडावं, आईनी बापानी माझ्यासोबत वगैरे वगैरे सगळे त्याला त्या गोष्टी आठवायला लागल्या. आणि मग जे जे तिचे अंतकरणात ताप उत्पन्न झाले ते ताप नष्ट न होणारे होते. आणि मग तो चढतोय. त्या आईनं दिलेला संदेश त्याच्या लक्षात आहे. त्याज म्हणजे आता त्यागलंय, भज म्हणजे आता भजन करतोय, आता त्याचं स्मरण करतोय. आता मनोमन ही इच्छा आहे की मला श्री दत्तात्रय प्रभूंनी भेट द्यावी, मला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन व्हावं. रस्ता चढत 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 थकलेला आहे. 3 दिवस झाले पाणी नाहीये, 3 दिवस झाले अन्न नाहीये. आणि चढता चढता असंच एक सुंदर वेशधारी, सुंदर यतिमुनीचा वेशधारी महात्मे म्हणतात तिथं त्याला दिसले. आणि ते दिसल्यानंतर यांनी प्रणाम केला, दत्तात्रय प्रभू असावे म्हणून प्रणाम केला. पण ते दत्तात्रय प्रभू नव्हते, दुसरे एक पाठीमागून महात्मे आले म्हणतात. आणि ते प्रणाम करायचा उशीर, पण हा मनामध्ये टेन्शन चिंता असल्या कारणानं थोडासा खालीवर बघत चाललेला आहे. तेवढ्यात त्याला स्पर्शून श्री दत्तात्रय प्रभू गेले. आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी पुटपुट ते 2-4 शब्द त्याच्या कानाला आवाज जाईल इतके बोलले की राजा शांत हो, राजा शांत हो, राजा शांत हो. स्पर्शून निघून गेले. 5-10 पावलं पुढे गेले असतील. राजाने वळून बघितलं, तीच दिव्य मूर्ती आहे ज्या मूर्तीचं आईने वर्णन केलं होतं, ज्या मूर्तीची महिमा आई आपल्याला आयुष्यभर सांगत होती, तीच श्री दत्तात्रय प्रभूंची मूर्ती त्यांनी पाठमोरी बघितली. धाडकन परत पाठीमागं पळाला, पटकन पाठीमागं पळाला, धाडकन श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणावरती डोकं आपटलं आणि रडायला लागला. एखादं लहान लेकरू आईच्या कुशीमध्ये जाऊन रडावं, आई त्या पद्धतीने अरळक राजा श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणाजवळ गेला, रडायला लागला. श्री दत्तात्रय प्रभूंनी परत त्याच्या खांद्याला धरून उचललं. राजा शांत हो, शंभलीन 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 शांत हो. श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला आणि अरळक राजाचे त्रिताप नष्ट केले. असं श्री दत्तात्रय प्रभूंचं सामर्थ्य. श्री दत्ताची भक्ती अशी साधी भक्ती नाही आहे. श्री दत्तात्रय प्रभूंची ज्याला भक्ती प्राप्त झाली, श्री दत्तात्रय प्रभूंचा ज्याला वरदहस्त प्राप्त झाला आणि श्री दत्तात्रय प्रभूंचं ज्याला जीवन चरित्र माहिती झालं, तो श्री दत्तात्रयाच्या वेगळा कधीच होणार नाही. भगवान दत्तात्रय हे सदैव कृपा करणारे अवतार आहे. म्हणून ह्या अवताराची शरणागती, ह्या अवताराची भक्ती तुमच्या सगळ्यांसाठी फायदेशीर आहे.